पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. परमेश्वराचे पाचारण जुन्या करारामध्ये आणि नवा करारामध्ये ज्या लोकांना देवाने दिले, हालेलुया, त्यांना पण प्रभूने सांगितलं घाबरू नका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. ते घाबरणारे लोक नव्हता, ते हालेलुया घाबरणारे लोक नव्हता. थोडा कमजोरीचा थोडा विचार त्यांच्या डोक्यात येत होते, तरी त्यांना देवाने बोलले घाबरू नका. प्रेज द लॉर्ड. पवित्र ग्रंथामध्ये कुणाला तरी परमेश्वर जर बोलले घाबरू नका, त्या वाक्याचा असे अर्थ आहे, मी तुमच्या सोबत आहे, तू कशाला घाबरतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. गुड न्यूज म्हणजे काय आहे? शुभ वर्तमान म्हणजे काय आहे? स्वतः येशू आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वतः येशू आपल्याकडे येत आहे आणि तो येशू आपल्याला सांगत आहे, मी तुमच्या सोबत आहे, घाबरू नका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. लूका शुभवर्तमानामध्ये 8व्या अध्यायामध्ये, हालेलुया, इथे आपण एक चमत्कार पाहत आहे. 8व्या अध्यायामध्ये 50वं वचन. ते ऐकून येशू त्याला म्हणाला, भिवू नका, विश्वास मात्र धरा, म्हणजे ती बरी होईल. हालेलुया. एक सिनगोग अधिकारी आहे. या सिनगोग अधिकारी पोरी घरी मरण पावली, या बातमी हृदयामध्ये ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या घरी काहीतरी वाईट होणार, वाईट झाले असा ग्रह धरून आहे. हालेलुया. परमेश्वर त्यांना सांगत आहे, हालेलुया, घाबरू नका, विश्वास मात्र ठेवा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. असे ऐकलेलं आहे की आपल्या भारत देशामध्ये साप चावल्यामुळे मरण पावलेले 70% लोक विषामुळे मेले नाही, तर भित्रीपणामुळे मेला. हालेलुया. सापाचा विषय एवढा काही मोठा नव्हता. हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. एकदा एका ठिकाणी वैज्ञानिकांना एक स्टडी करायचे होते. प्रेज द लॉर्ड. साप चावलं तर काय होईल, साप नाही चावलं तर काय होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. गुन्हेगारांना मरण शिक्षा देण्यात आली. त्याला विचारलं, तुला फाशी द्यायला जमते, तुला फाशी पाहिजे का, का एक विषारी साप एकदा तुला चावलं तर त्या क्षणामध्ये तू मरशील, ते फाशी पाहिजे आहे का, विषारी सापाने तुला एकदा चावायला परवानगी देऊ. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्या डोळ्यावर बंद करून मरणाचा तयारीमध्ये करत ठेवलेला आहे आणि त्याला 1 2 3 बोलले आणि
सापाला सोडताय म्हणून बोलले आणि कोणतरी सुईने दोनदा टोचले. Praise the Lord. हा मेला एवढे मात्र नाही, पोस्टमॉर्टम करताना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सापाच्या विषाने हा मेला असा प्रकारचा रिपोर्ट पण आला. आपल्या बरोबर एक डॉक्टर आता इथे बसलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, खरोखर तिकडे साप चावले का? ते लोक एक्सपेरिमेंट करत होते. फक्त सुईने टोचले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणजे जगातील अनेक लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे भीती. मी घाबरणार नाही. माझ्या बरोबर परमेश्वर आहे असे बोलणारे अनेक लोक जगलेले आहे, ते मेलेले नाही. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. म्हणून प्रियानो, परमेश्वराचे वचन आहे, भिऊ नका. Praise the Lord. तुझा आजारपणा केवढाही मोठा असू दे, मरण जवळ आलेलं आहे म्हणून कोणी बोललेलं असेल किंवा मरणाच्या अनुभवातून तू गेलं पण असेल तरी परमेश्वर तुला सांगत आहे, घाबरू नकोस. हालेलुया. हालेलुया. या रिट्रीट मध्ये सर्वात प्रथम परमेश्वर तुम्हाला देणारा संदेश घाबरू नका म्हणून आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, जर आपल्याला न घाबरता पुढे जायचं असेल तर काय करावं लागणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजा तुमच्या घरी काहीतरी वाईट प्रसंग आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला घरदार सोडून एक पेशंट हॉस्पिटलला गेलेला आहे, तिकडे जायचं पाळी आली. तुम्ही तुमच्या घराच्या किल्ली, तुमच्या घरी चोरी लबाडीवर करण्याचे सवय असलेले एक माणूस असेल तर त्यांच्या हातामध्ये हे पकडा माझ्या घराच्या किल्ली म्हणून सांगत देणार का? का देणार नाही? तर आपण लोकांच्या बरोबर वागवतो. एका घरामध्ये 3-4 भाऊ असेल तर त्यातील एक भाऊ थोडा दारू पिणारा आहे, पैसा मिळाला नाही तर पाहिजे त्या गोष्टीचा चोरी करणारा वर आहे, आपलाच भाऊ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अर्जंट हॉस्पिटल मध्ये जायचा वेळ पण आलेला आहे. घरात दोघे तिघे आहे, शेजारचं पण थोडे लोक आहे. हालेलुया. मी किल्ली कोणाच्या हातात देणार? घराची किल्ली कोणाच्या हातात देणार? तुम्ही जर तुमच्या घरचा थोडा विचार करा. हालेलुया. हॉस्पिटल मध्ये जो गेला तो गेला तरी चालते, मी माझ्या घराच्या किल्ली याच्या हातामध्ये मी नाही देणार.
असे विचार करणारे थोडे तरी लोक तुमच्यामध्ये असेल. हालेलुया. समजा तुम्हाला तुमच्या मम्मीवर पूर्ण भरोसा आहे. माझ्या मम्मी घरी आहे तोपर्यंत आमच्या घरातील सर्व सुरक्षित आहे. तुम्ही किल्ली कोणाच्या हातात देणार? हालेलुया. बिनधास किल्ली मम्मीच्या हातामध्ये देणार आणि तुम्हाला कुठे जायचं तिकडे तुम्ही जाणार. हालेलुया. 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 प्रियानो, प्रार्थनेच्या जीवनातील सर्वात महत्वाचा शब्द आहे समर्पण. प्रार्थनेचं जीवन सुरू कुठे होत आहे? समर्पणावरून चालू होत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. समर्पण म्हणजे काय आहे? हालेलुया. मम्मीच्या हातामध्ये तुम्ही जे खिल्ली देताय ना, बाकी चोर असेल, हे असेल, ते असेल, ते सगळे आहे, शेजारचे लोक वगैरे आहे. हालेलुया. त्यातल्या त्यात तुम्ही मम्मीच्या हातामध्ये किल्ली द्यायचा तुमची जी तयारी आहे. हालेलुया. या गोष्टी जेव्हा तुम्ही मम्मीपेक्षा माझा काळजी वाहायला समर्थ असलेल्या माझ्या परमेश्वराच्या हातामध्ये, प्रभू या गोष्ट मी तुला समर्पण करतो, ही गोष्ट मी तुला समर्पण करते म्हणून सांगत प्रभूच्या हातामध्ये तुम्ही जे सोपवत आहे त्या गोष्टीला म्हणतो समर्पण. प्रेज द लॉर्ड. तिथून पुढे तुमचा आत्मिक जीवन, प्रार्थनेचं जीवन चालू होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. थोड्या वेळापूर्वी तुमच्यामध्ये असलेले कुटुंब मला भेटायला आले. प्रेज द लॉर्ड. दोघे स्त्रिया आणि एक लहान बाळ मला भेटायला आले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मम्मी पोरी बरोबर काहीतरी बोलत वगैरे होते, फादरांच्या बरोबर काहीतरी बोलत वगैरे होते. हालेलुया. तिने मम्मीचं काही ऐकलं नाही. हालेलुया. थोड्या वेळाने मी बघताना माझ्या खोलीमध्ये काहीतरी मांजर शिरल्यासारखा आवाज यायला लागला. प्रेज द लॉर्ड. हे लहान बाळ माझ्या पायाजवळ बसून मांजराचा आवाज काढत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मांजराचा आवाज वगैरे शांतपणे बसले होते. हालेलुया. मला दिसलं नाही, ती पण दिसलं नाही, मांजर पण दिसलं नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. याचा अर्थ असे आहे की ही मुलगी फादरांच्या खोलीमध्ये फादरांच्या बरोबर बसायला फ्री आहे. प्रेज द लॉर्ड. मला इथे बरं वाटतं म्हणून तिने बोललं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी तिने फ्रीडम घेतलं, त्याचा भाग आहे. तिने ते थोडासा नाटक केलं ते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 काल संध्याकाळी कोणतरी येऊन मला बोलले, फादर प्रार्थना कसं करायचं आहे मला शिकवणार का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फादर प्रार्थना कसं करायचं जरा शिकवणार का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी त्यांना समजावून दिलं की हालेलुया, प्रार्थना करणे म्हणजे संभाषण करणे आहे. तुम्ही कोणाबरोबर संभाषण करणार? तुम्ही ज्यांना ओळखत आहे, तुम्ही ओळखता आहे तसेच त्यांच्याशी बोलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फादरांचा कुठेतरी ओळख आहे म्हणून फादरांच्या बरोबर बोलायला आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करणे म्हणजे काय आहे? देवाबरोबर बोलणे आहे. हालेलुया.
देवाबरोबर बोलायचं असेल तर देवाबद्दल काहीतरी माहिती पाहिजे आपल्याला, थोडासा ओळख पाहिजे. हालेलुया, हालेलुया. देवाची ओळख कुठून मिळणार? संत पावलाने बोललेलं आहे, तुम्ही ऐकत आहे त्यावरून तुमच्या ओळख होत आहे. कधीच ऐकलं नाही तर तुम्हाला ओळख कुठून मिळणार? हालेलुया. ऐकण्याचा प्रकार आहे देवाचे वचन वाचणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. काही लोकांसाठी ऐकण्याचा प्रकार आहे, तुम्ही आता जसे बसलेला आहे देवाचे वचन बोलणारा कोणतरी बोलत आहे तेव्हा तुम्ही शांतपणे बसून ऐकत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. हार्टच्या संबंधामध्ये त्रासातून जात आहे असे काही लोकांना पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे. लिव्हरच्या संबंधामध्ये त्रास असलेले कोणाला तरी प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पोटाच्या उजव्या बाजूला वरच्या साइड मध्ये हालेलुया दुखणे त्रास होत आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. हात खाली करा, विश्वास ठेवा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. इथे कानाच्या खालच्या भागामध्ये काहीतरी एक तक्रार चालू आहे असे कोणाला तरी पवित्र आत्म्याने स्पर्श केलेला आहे.